आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ही चूक कधीच करू नका. नातं कितीही वाईट असेल तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असेल तरी ते तहान नाही, पण आग तरी विझवूच शकते. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो संपवून टाकतो. जीवनामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक वेळ. वेळ ही कोणाचीच नसते. आणि दोन प्रेम. प्रेम हे प्रत्येकालाच होत नसतं. आपल्या बेइज्जतीचे उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हे योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतो. नेहमी अशीच लोक एकटी पडतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाही ते लोक तुमचे मानसिक खच्चीकरण करून तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसं मिळत असतात. तुम्ही जे आयुष्य जगता त्याच्यावर कधीही नाराज राहू नका. कारण तुम्ही जगत असलेलं आयुष्य कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपलं जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी. आयुष्यात एवढेही स्वस्त राहू नका की कोणीही येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळून जाईल. खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. आयुष्य दोन पद्धतीने जगता येतं. एक, जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा, किंवा तुम्हाला जे मिळालं आहे त्याच्यात आनंदी राहा. देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो एका मिनिटात आपल्याला राजा बनवून टाकतो. पण नशिबाची चक्र फिरली तर एका सेकंदात आपण भिकारी बनतो. ज्याच्याजवळ जिंकण्याची आशा असते तो 1000 वेळा हरला तरीही जिंकतो. माणसाची बुद्धी फक्त एवढंच आहे की त्याला जनावर म्हटलं तर राग येतो आणि सिंह म्हटलं तर तो खुश होतो. कोणी जर तुमचा विश्वास तोडत असेल किंवा तोडला असेल तर त्याचे आभार माना. कारण त्याच्यामुळे तुम्ही शिकणार आहात की कोणावरही विश्वास ठेवताना खूप विचार करूनच ठेवावा लागतो. आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं. लोकांना तुम्ही खुश आहात की नाही या गोष्टीने फरक पडत नसतो, तर लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडतो. लोक जेव्हा आपला मुकाबला करू शकत नाहीत त्यावेळेस मात्र ते आपला तिरस्कार करायला सुरुवात करतात. आपले ध्येय भले छोटे असेल पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजे. ज्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीनच मजबूत होत जातात. आपले डोळे नेहमी असेच लोक उघडतात ज्याच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. विजेता ते नाही होत जे कधीही हरले नाहीत. विजेता तर ते बनतात ते कधीच हार मानत नाहीत. आपल्याला फुकट फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं. त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत ही मोजावीच लागते. कोणीतरी म्हटलं आहे, मी आवडतो तर सगळ्यांना, पण फक्त तेव्हाच जेव्हा माझी गरज असते त्यांना. माणसाचे कपडे आणि चेहरा नेहमीच खोटं बोलतात. त्यांचा खरा चेहरा तर आपल्या अडचणीच्या वेळीच कळतो. कोणी तुम्हाला काही मागत असेल तर देत जा. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारं बनवलं आहे, मागणार नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.